स्वयंपाक मस्त झाला मामीजी, एक नंबर स्वयंपाक झाला. तुमच्या हाताने चवच मस्त आहे बा. मस्त बनवता स्वयंपाक, एक नंबर स्वयंपाक झाला. हो का? आवडला का तुम्हाला? बाई रोशनी, अय रोशनी, काय म्हणतो बाई? काय झालं? अहो त्या घरी एक ताट नेऊन दे चांगलं करून मस्त. लय मोठं बनवलेलं आहे घरी, तर त्या सासू सासऱ्यासाठी एक ताट बनव आणि एकाच ताटात पूर्ण नेऊन दे जाय त्या सासूले. आई बाबाई घरी नाही आहे आणि आईनं मग आणिच नाश्ता केला. आई काय आता जेवणार नाही आहे, तर मी का नाही माझे जेवण गिवण झालं, आपण जेवण न घेऊन झाले ना आपले, तर घरी जाता जाता मी घेऊन जाईन ना घरी जाता जाता घेऊन जातो. बरं बाप्पा घेऊन जातो. आणि जवाई आजी तुम्ही काय खालीच बसले का? जी बाप्पा हिनं चटई नाही दिली का? हो आय चटई नाही दिली का तू ना? रोशनी चटई तर द्यावं लागत होती बसाले, खालीच बसले ते जवाई. आजी मामीजी, तुमच्या जवायले काही माना पाण्याची गरज नाही आहे, खाली बसतो मी. गावातला जवाई आहे तुमचा, एवढं काही टेन्शन घेता? नाही पण बरं नाही वाटत ना मले. बरं वाटते का तुम्हाला जेवण करायला बोलावलं आणि बरं वाटते का मध्ये? हो तू ना हे काऊन नाही दिली चटई? चटई तर द्यावं लागत होती रोशनी. खाली बसले ते जवाई, किती काही नाही म्हटलं तर जवाई होय ना, साधे बोधे असन तुम्ही, पण तरी पण जवाई तर होय ना ह्या घरचे. इले अक्कलच नाही रोशनीले का चटई द्यायची बसाले का काही. मामीजी तुमच्या पोरीला काही फरक नाही पडत, मी खाली बसो वरत बसो काही करो. तुम्ही देऊन राहिले बा मला मान. तुमची पोरगी तर मानच नाही देत. हे तर माही काही कवडीची इज्जत करत नाही जी मामीजी. मग बरं झालं ते माझ्याजवळ आहे म्हणून मी पटवलं तिले, म्हणून बरं झालं. माझ्याजवळ आहे म्हणून ते टिकून तरी राहिली. दुसरं असताना माझ्या ठिकाणी बोटावर फिरवलं असतं तिनं, गोल 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 गोल. एवढा रागीत जवाई आहे, टापट आहे हा जवाई, आणि म्हणते माझ्याजवळच राहिली, दुसऱ्याजवळ नसती राहिली. माया पोरीच्या चुगल्या माया समोरच करते आणि ते हसू हसू करून राहिला जवाई. लयच भाद्र आहे जवाई. जेवण करण्याची चुपचापची कायले बडबड बडबड करून राहिली बिनकामाचे. तर माया काढायची काही गरज होती का? मला म्हणते तुमची पोरगी मायाजवळ टिकली, आजी दुसऱ्या जवळ टिकूनच दाखवलं असतं मी ना टिकली तर. काय तुम्ही काय कमी बदमाश आहे? स्वतःला लयच गरीब समजता काय? मजाक केली, मजाक नाही का हो, मजाक केली नाही. चांगली बायको आहे ना माई तुमची पोरगी. मामीची चांगली आहे बरं. समजून घेते, चांगली पोरगी आहे, चांगली भेटली ना मला, चांगली भेटली. काही राहिले अगाऊपणा करते, जेवण करायचे सारखे सुदे. ते इथं माईच्या समोरच माईवाली बेइज्जती करते. काही लागलं विकलं तर सांग सांगाले, काही लागलं तर सांग जा, लाजू गिजू नका. काय नाही मामीजी, लाजत गिजत नाही. कायले लाजाच आहे, आपलंच घर आहे. मी लाजत गिजत नसतो. जेवाले काही लाजाचं गिजाचं नाही आहे. जेवढं लागते तेवढं खायचं माणसानं. काय लाजाचं आहे? पोही आणा एक पोळी घेऊन या. आणतो पोही आणतो. रोशनी आपण फुगून नको राहू, जाय ना मजाक केली तू वाली. इकडे पाय, माझ्याकडे पाय बरं. काय म्हणतो आई? काय झालं? काय म्हणून राहिली तू? देतो मी पोही आणून. नाही जवायला वाढतो मी, तू काही बाईली घेऊन ये, आपल्या स्माइली घेऊन ये. स्माइलीसाठी आणलं आहे मी ना काहीतरी, तर तिले घेऊन येजो. तिले ओवाळा लागन का नाही, तर तिले घेऊन येजो बाईले. आण तिले जाय, त्या सासू जवळ हाय करून ते तिले घेऊन ये सोबत जाय. 2-4 घास खायन आपल्यासोबत, वरण भातही केलं आहे ना मी ना. 2-4 घास खायन, बरं वाटन मले. घेऊन येऊ का मग बाईले? तू लक्ष देशील का यायच्याकडे? यायले वाढजो मग तू. मी घेऊन येतो. बाबा कुठे गेले? बाबा कधी येते? नाही बाबा आताच नाही येणार आहे. बाबाले लय टाइम आहे, आणि तो रोज नाही गेला ना तिकडं, त्याच्या सासूच्या इकडं गेला, तर बाबा काही येणार नाही. चाल मग यायचं झालं म्हणजे आपण जेवण करून घेऊ. तू जाय बाईले घेऊन ये पटकन, जाय बरं. हो घेऊन येतो. रोशनी टावेलनं झाकून आणतो पाहिजे. एवढ्या उन्हात आणून तर राहिली तू, पण टावेलनं झाकून आणतो तिले. बरोबर घेऊन येतो तिले, आणि झाकझूक करून घेऊन येतो. ऊन लय आहे बरं. हो जी, टावेलनं झाकून आणतो तिले. काहीतरी कपडा घेतो ओढणी फोडणी आणि घेऊन येतो तिले. बरं घेऊन येतो आई मी, थांब. घे बाई साडी आणि हे शर्ट पीस की सगळं काही एकत्र सटच भेटला. ह्या वैद्याच्या इथूनच आणलं. कुठं जाऊ म्हटलं सिटीत झाले, आणि मनी डोरले बोलवले जी जवाई हिच्यासाठी. तुमच्या मायनं बनवले नाही ना, तर लंब बनवलं तिच्यासाठी. तुम्हाला देत होती मी अंगठी बनवून, पण मी म्हटलं इले काही हाय नाही ना लंब, बरं नाही वाटत. नवीन नवरी आहे तर नवीन लग्न झालं तर बरं वाटते साडी माडीवर घालाले, म्हणून तिले लंब बनवून दिलं थोडंसं. म्हणजे 2 मोठे डोळे दिले बनवून आपले ते डोरले, आणि मणी दिले, आणि काळे मणी तिकडूनच हे आणली मी ना बनवून ते गाठी. तर दिले मी ना बनवून तिले अंगठी. आता तुमचं पाहू बा पुढल्या वर्षी. आता या वर्षी नाही होत काही. दिवाळी फिवाळी याच्यात देऊ जवाई तुम्हाला. आता दिवाळी गी बनवून देईन तुम्हाला. कपडे गिपडे नाही घेणार, इले एखादी साडी घेईन आणि तुम्हाला काहीतरी भांडं बनवून देईन. आता ह्या वेळेस इले दिलं, पुढल्या वेळेस दिवाळीला तुम्हाला देईन मी बनवून चांगलं मस्त. मामीजी मला नाही बनवून दिलं ना तुम्ही चालते,
शीतलले बनवून दिलं ना तेच लय आहे माझ्यासाठी. तिच्या गळ्यात लांसच होतं ना, आईनं लांसच बनवलं का नाही, ते लंब बनवून दिलं तुम्ही, बरं झालं. ते चांगली दिसली ना बस, माझ्यासाठी तेवढंच आहे. मला काही नाही पाहिजे. मी आता मला जेव्हा सर्व्हिस लागत ना तेव्हा बनवून देईन ना मी तिला, चांगलं अजून मोठं करून देईन त्याला. हो ना बा, कामाला की जात जा ना तुम्ही. भाजीपाल्याचं चालू होतं तर ते इथं बंद झालं तुमचं. आता बबिताचं चालते ना चांगलं, बरं चालून राहिलं तिचंही बी. बरं भाजीपाल्याचंच केलं असतं का म्हणा जिंदगीभर? तुम्ही शिकले आहे ना, जी 5 झाली वाटते ना तुम्ही, मग कुठं नाही कुठं लागेल ना तुम्हाला सर्व्हिस. चालू आहे ना मामीची, चालू आहे माझ्यावाल्या जॉबचं चालू आहे. राहुल आहे ना आपल्यावाला, राहुलच्या त्या साहेबाला भेटलो होतो मी, भेटगीट करून दिली त्यानं. तो 10-15 दिवसानं करतो म्हणे जॉईनिंग माईवाली. तर तिकडे जाणार आहे. सुरुवातीला 10-12 हजार दे, मग नंतर थोडे थोडे वाढल. माझं काम गिम चांगलं वाटलं तर ते तर मग वाढवून पेमेंट. हो का? म्हणजे ना आपल्या अंताबाईचं पोरगं राहुल, हो का? मग तिकडे देतो म्हणे का लावून तो? नाही चांगली गोष्ट आहे ना मग. चिपकून जा तिकडं, चिपकून जाय तिच्या पोराले, चांगला पेमेंट पडते ना आता. 30-35 हजार रुपये. हुशार आहे ते पोरगं राहुल तर चांगलं. आणि तुम्ही बी हुशार आहे. होते ना मग, होते. दे म्हणा बाप्पा त्याला लावून, दे म्हणा. ते पटत तर खोसडायची तुम्हाला, तुमच्यासोबत त्याच वाला काही पटतही नाही. कसं काय लावून देतो म्हणे तो तुम्हाला? आई सोनमच्या ना, सोनमले गोष्ट केली होती ना मी, तर मी म्हटलं राहुल दादा ऐकन नाही म्हटलं असा. तर सोनमले मी म्हणलं तर सोनम नाही का राहुलले म्हटलं असं राहुल दादाले. तर मग राहुल दादानं मग काही गोष्ट केली त्या साहेबासोबत. असं हो का? ते तुझी मैत्रीण सोनम यायची आता बहीण. अमाय बाई मस्त आहे हो. नाही पोरगी चांगली आहे ते सोनम, मस्त पोरगी आहे बाई सोनम. एक नंबर पोरगी आहे. तिनं म्हणलं असं हो बाई राहुलले. बरोबर आहे हो बाई. म्हणून तर जवायला लावून देऊन राहिला तो. नाही बरोबर आहे. कामच करायला पाहिजे ना जवाई, कोणतं नाही कोणतं. मग तुम्ही काम करा तर शीतल जोडे 2 पैसे राहीन आणि मला तरी बरं वाटन. नाही बा चला जवाई कोणतं ना कोणतं काम करते. आता तुमच्या मायच्याच भरोशावर, बापाच्याच भरोशावर घर चालन, कसं जमन मग? आहे का नाही? तिला बोलताही नाही ना एक शब्द बी शितलीले. नाही मामीजी, मी पाहून राहिलो ना आता काम तिकडं झालं, माय पक्कच झालं. आता 10-15 दिवसांनी तिकडं मायवालं जाणं चालू होऊन जाईल. मग काही टेन्शन नाही मध्ये. नाही लागली तर चांगली गोष्ट आहे म्हणा, जा कामाले गिमाले. पण नाही का थोडंसं चंदाकडे लक्ष ठेवायचं. माया पोरीले दुनियादारी समजत नाही की एवढा साधी भुई पोरगी आहे माय शितली. थोडंसं लक्ष ठेव जा. आता तुमची माय नाही का काटाच करून दे माया पोरीसोबत. माय राग काढून का नाही तर थोडंसं तुम्ही तिले का नाही सपोर्ट करजा म्हणजे झालं तिच्याकडून. मामी तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी तिच्यासोबत लग्न केलं ना, तिला साथ देणार ना मी शेवटपर्यंत. लग्न केलं ना मी, तिला सोडणार नाही कोणत्याच गोष्टीत. आणि माझ्या आईचा स्वभाव माहित आहे ना मला, दिसते माझ्या आईचा स्वभाव. पण मला सध्याच बोलता येत नाही, नवीन आहे. आणि सध्या मी कामही नाही करत कोणतं. हो ते आहे म्हणा. काम केलं म्हणजे कसं 2 पैसे राहते तुमच्या जवळ, तिच्या जवळ राहते. मला तेच टेन्शन आलं माय जवाई का तुम्ही कामाले नाही धामाने नाही, कसं होईन बाई म्हणलं माया पोरीचं. पण आता तुम्ही सांगितलं ना का जाणार बा म्हणून, तर लय बरं वाटून राहिलं मध्ये. बरं स्वयंपाक गिंपाक कसं झालं जवाई? बरं झालं का नाही स्वयंपाक? आणि शिकली नाही करू लागला मला स्वयंपाक. शिकलेली माझा स्वयंपाक गिंपाक येते, टेन्शन नाही. आम्ही तिला सारंच शिकवलं. आणि तिलेच काय नाही, ती नाही पोरीला चांगलं शिकवलं मी ना स्वयंपाकात. असं कसून हे केलं त्याले. त्याची गय नाही केली मी ना स्वयंपाकात. मस्त आहे ठेवायला तिघीच्या तिघी. माझ्या 2 पोरी बी आणि हे बी. मला लागेची वावरातली कामं जमत नाही. ते कधी गेलीच नाही. 1-2 वेळा नेलं तिले तर ते उन्हीच्यानं बिमार पडे, त्याच्यामुळे मी तिले नेणंच सोडून दिलं. तुम्हाला तर माहीतच आहे म्हणा. आता गावात नाही त्यावेळेस होते नाही ना तुम्ही इथं. मी बाहेरगावी होतो ना मामीजी, बाहेरगावी नव्हतो का शिकाले. मी इथं होतच कुठं. इथे माझी जास्त ओळखी बी नाही होती. गावातली पोरगी आहे बा म्हणून आहे, नाही तर पहिले एवढी ओळखी काय होती. लहान आहे ना ती लय माझ्यापेक्षा. हो बरोबर आहे तुमचं. नाही तुम्ही होते नाही इथं. पण तिले कामाला गिमाला नेलंच नाही मी ना. तिले येतच नाही, वावरातले कामं येतच नाही तिले. तर तिले का निरागेच घरचे दारचे सर्व कामं येते. 10 जणांचा स्वयंपाक म्हणा ना माय पोरगी करून फेकते बरं. मग सर्व करते माय पोरगी, फक्त वावरातलं जमत नाही तिले. तर थोडंसं लक्ष दे जा. तुमची आई का नाही जरा जास्तच बोलणार आहे बरं. माय पोरगी एवढी बोलणार नाहीये, तर थोडंसं पाहिजे बा आता. तुमच्यावर आहे थोडं जवाई. तसं तर माय मन नाही होतं आता ह्या लग्नाने, पण इकडून तिकडून मानली मी. तर थोडं लक्ष ठेव जा बा पोरीकडे. मायवाला मन नाही लागन जी. थोडं पाहिजे तिच्याकडं. काळजी नका करून तुम्ही मामीची. शितलीची जबाबदारी आता मायावर आहे. टेन्शन नका घेऊ. मी पाहतो बरोबर तिले. आई आहे थोडीशी बोलणार, पण सांभाळतो ना मी. हो त्याच्यामुळेच म्हणलं मी, बाकी काही नाही. बसा चाय घे बनू का आता? जेवण तर झालेच आपले. नाही चाय घे नका बनवू आता. जेवल्यावर कुठं चाय? मी निघतो ना घरी. शीतल तू नंतर येतो लागेल, तुला यायचं आहे तर, पण मी जातो घरी. नाही मी बी जातो, कारण की रोशनी ताईला बोलावलं आहे ना धोंड्यासाठी माझ्या सासू ना. तर मी बी येतो. हो भाऊजी आले आहे, भाऊजी घरी आलेले आहे जेवण करायला. हो चंदा दिसली होती मला वैद्याच्या दुकानात. चंदाई कपडे घेऊन राहिली होती आणि साडी घेऊन राहिली होती. ते ना सटच आणला त्याला वैद्यानं हे धोंड्यासाठी. म्हणजे शर्ट पॅन्ट टावेल साडी सगळं सटच आहे. तर चंदा नाही घेतला
एक चंदा नाही घेतलेला आहे. हो आली गेली असन ते. बरं ठीक आहे मग. आणि जा मग शीतल. आणि पाहिजे बरोबर राहायचो. थोडंसं काही असलं ना तर मला फोन करत जातो. तसं मी चक्रा मारतोच म्हणा. हो हो आई जातो ना, मी जातो. हा बाई बबिता तू बोलू नको. जोपर्यंत मी ना ते भाऊजी येत नाही ना तोपर्यंत एकही शब्द बोलू नको. नाही तर तुलेच का नाही मारन बरं तू. येतो, येऊन राहिलो आम्ही. येऊन राहिलो त्या घरी. भाऊजी यायचे होते तू आले म्हणून मी थांबली. आले ना आता आले. मी येतो समोर, ते निघाले मागून. लढतं कायले हो तू बबिता, लढतं कायले? तुझी मोठी बहीण जिवंत आहे ना अजून. मी असेपर्यंत तुला कोणतं नाही होऊ देत कमी. गौ बा जाऊ द्या असं करते माणूस. तू टेन्शन नको घेऊ. येऊन राहिलो ना आम्ही, येऊन राहिलो. आली त्या घराजवळच आहे. आली आहो मी. तो आला का घरी? बकऱ्या घरी आला तो? हो का? आला का? आणि कुठं आहे मग? हो का? बसलाय का तिथं? बरं. आणि तुझी सासू आली का? नाही आली का? बरं येऊन राहिलो थांब. आज तर चांगलीच काढतो याची वाली. या बबनरावची आज तर चांगलीच काढतो. माय बहिणीले बहीण लेकीले बाई एकटं सोडून गेली. माय घरी नाही म्हणून माहीतही होतं ते रे. तरी एकटं सोडून गेलं ना आला वानाचा. जवान जुवान बायको लाज वाटते आली. थांब. सूर्याचे बाबा चला बरं, या बरं लवकर. माय कुठे चालली हो एवढ्या रागात? तू बबिताच्या घरी चालली नलू. आला ना मायावाला तो बहीण जवाई आला ना. त्याला दाखवतो ना आता कसं राहते तर. लयच माजल्यासारखा करून राहिला का नाही तो. आता दाखवतो ना त्याले. थांब ना. तू कुठं गेलती इकडं? पोरीले नेऊन दिलं, शितलीले नेऊन दिलं. तिचं वाला हे धोंडा गिंडा केला आता. मणिगिनी बनवले तिले गळ्यातले. आणि त्या जवायला कपडे गिपडे घेतले तिले, साडी माडी घेतली. तर आता नेऊन दिलं तिच्या घरपर्यंत. घरात नाही गेली, घराच्या बाहेरूनच नेऊन दिलं. गेली ती पोरगी आहे ना, दिसली ना मला जेवण करायला दिसली ना. जवाई दिसली, बसून राहिले, गोष्टी करून राहिले ते. हो नेलं ना चंदानं, दोघायलाही नेलं. एवढ्या कोण राहतात आहे तू? बबन भाऊजी आले का? आला तू आला. त्याची अशी काढतो का नाही आज चांगली, लयच काढतो त्याची वाली. मावल्या बहिणीली एकटं याच्यासाठी लग्न केलं का त्यानं? बायकोले सोडून द्यासाठी लग्न केलं का? मग सोडून तरी दे म्हणा त्याले. उड बर बाई जाऊ दे बरं मले. मारण गिरण होतीले. हे बडबडी पोट्टी आहे पहिलेच आपली बबिता. त्याच्यासमोर बडबड करन आणि आम्ही जाईपर्यंत मारू नाही देन तिले. उड बर बाई जाऊ दे बरं. आता काही खरं नाही बाई बबनरावचं. बबन भाऊजीचं आता काही खरं नाही. चाल बाई, थकून गेली करून सकाळी. आता थोडीशी अंग तरी टाकतो मी. मामीजी सोन्याचा गोप नाही घेतला तुम्ही तर चांदीचा गोप घेतला का माझ्यासाठी? आणि मला काय साडी घाला म्हणता का? काही साडी दिली काही मला तुम्ही? साडी घाल म्हणता काय मामीजी तुम्ही? आता मला साडी देऊन राहिल्या. काय जवाई आहे बाई चित्तरकत्या जवाई. काय करावं बाई या जवायाचं. प्रत्येक गोष्टीची मजाकच उडवते. ती तुम्ही हात केले ना सामोर म्हणून तुमच्या जवळ दिले. तिने हात केले आणि तुम्ही हात केले म्हणून होय हे. मॅचिंग तिची साडी आणि तुमची बी. म्हणून आवडले नाही का तुम्हाला? कपडे आवडले नाही? नाही चांगले आहे ना कपडे गिपडे, चांगले कपडे मस्त आहे ना, साडी मस्त आहे. बरं आहे मॅचिंग. आता बाईच्या वाढदिवसाच्या वेळेस घाला लागेल मग मॅचिंग कपडे आम्हाला दोघाले, नवरा बायकोले, आहे का नाही? घाला ना बाप्पा, कधी घाला. वाढदिवसाले घाला, लग्नाच्या वाढदिवसाले घाला, कायले घाला. दे ना, आमचं काम होतं. जसं जमलं तसं केलं बाप्पा आम्ही. आणि ह्यो गोप सोन्याचा गोप नाही चांदीचा गोप दिला का काय मला? मामीजी मी मजाक म्हणलं होतं सोन्याचा गोप. तुम्ही तुम्हाला सोन्याचा नाही ना चांदीचाच दिला गोप. नाही बाप्पा, तुम्हाला काय चांदीचा गोप देऊन तुमचा अपमान करायचा राहिलो आम्ही बाप्पा. तुम्हाला कुठं देऊ जी? तुम्हाला नाही होय, माझ्या नातीले होय. तिले पायल केले होते जन्म झाले होते तेव्हा. आणि आता गोप दिला बनवून आपल्या याचा चांदीचा. तुम्हाला बनवलाय चांदीचा तर तुम्ही घालान का? तुम्हाला सोन्याचा गोप आहे ना तुमच्या जवळ. कायले देऊ बाप्पा आम्ही चांदीचा गोप तुम्हाला? माझ्या नातीसाठी होय. तुम्हाला कपडे केले आणि तिले काहीच नाही देऊ का? म्हणून मग तिले का नाही गोप दिला करून. आता हिच्या लग्नात घेतले होते ना ड्रेस तिले, आपल्या लाईनीले, आपल्या स्माइलीले कपडे गिपडे घेतले होते. तर मग काय घेवा म्हटलं, सारखे कपडे न फरागलं आहे तिच्याजवळ. मग चांदीचा गोपच केला तिले. साडी आवडली नाही का रोशनी? साडी आवडली नाही? आवडली नसेल तर सांग, वापस करून देतो, दुसरी पाहतो. नाही तर मग आई आवडली ना, चांगली आहे साडी, गिडी चांगली आहे, कलर गिलर चांगला आहे. आवडली. पण तू म्हणे ना सिटी मध्ये पाठवलं म्हणून रोशनाले, मग तिकडून नाही आणलं. जात होतं ते, पण ते जाता नलू आली का नाही शीतलची माय, तर यायले दोघाले चाल करे. तर मग त्याचं काही जाणं झालं नाही म्हणून मग मीच गेली बाई त्या वैद्याच्या तिथं आणि आणलं तिथूनच. पण चांगले आहे ना हे कपडे बी. महागाचे आहे, 2 पैसे जास्त घेते पण चांगले आहे ना. उधारी मारायचं चालते आपलं, उधारी.
आता बाई माझी आई नाही तिथूनच आणली, अशातूनच आहे, चांगली आहे, अशीच आहे, हेच पॅटर्न आहे, फक्त कलर दुसरा चांगले आणले माझ्या आईनं. आणि मला कानी हे घेतलं मस्त गळ्यातलं केलं माझ्या आईनं. 3 ग्रामचं मणी ना, ते दोन्ही 3 ग्रामचे झाले मायवाले. मणी केले ते मायनं सोन्याचे, मनीनं डोरले नाही, चांगलं केलं. मग रोशनाले काय घेतलं तर मग रोशनाले काय घेतलं? रोशनले नाही घेतलं काहीच, त्याले कपडे घेतले आणि त्याले काहीच नाही घेतलं. त्याला नाही घेतलं का काय? असं असं बरं जाऊ दे, तुले घेतलं ना काय, स्वतःच्या पोरीले घेतलं तिनं. रोशनाला नाही घेतलं, जवायचं हे तर नाही समजत तिले मानपान. काय झालं मामीजी, काऊन तोंड पाडलं तुम्ही? नाही जी, मी काय तोंड पाडू बाप्पा? मी नाही पाडलं तोंड घेऊन. माय नातीन झोपली आहे, नाही तर तिले गोप दिला असता घालून. राहू द्या, नंतर देईन घालून. शिकले जाय बरं घरातलं ते आवर बरं थोडंसं. स्वयंपाक रूम मधलं ते उचल वाचल कर थोडंसं. जाय. आई मी बी थकूनच आली जी, तिकडून जेवण खाऊन आत्ताच केलं. थोड्या वेळानं केलं तर नाही जमन का? करतो ना थोड्या वेळानं. आईच्या घरी मी स्वयंपाक करू लागला ना, तर थोड्या वेळानं करतो लगेच. बापा एवढ्या लवकर थकू नाही गेले? 2 कामं केले का नाही केले तर? मामीजी रोशनीला पाठवा ना आवराले. स्वयंपाक रूम मधलं रोशनीला पाठवा. तसंही तिनं काही कामं नाही केली आज, आईनंच केले सर्व कामं, तिथे पाठवा. मले जायचं आहे आता बाईले घेऊन, घरी झोपली आहे ते, तिले कडेवर घेऊन जातो. मले आराम करायचा आहे, मी बी करूनच राहिली इकडे आली तवांपासूनची. तर शीतल राहू दे, तूही थकली आहे मी थकली आहे, नंतर करजो तुला जेव्हा करूशी वाटलं तेव्हा. राहू दे नंतर करजो शीतले, तुला जेव्हा करूशी वाटलं तेव्हा कर. जाय आराम थोडीशी, जाय मी बी करतो आराम. त्याच्या पोरीला करायला लावलं तर राहू दे म्हणते आता. आणि दुसऱ्याच्या पोरीची कदर नाही करायची, अशी आहे माझी सासू राहिली. चला मामीजी जातो आता मी घरी. मला आराम करायचा आहे, ऊनही लय होऊन राहिली. येतो. हो या ना, या.